ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दृष्ट्वा संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणामाचार्य महती च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने व सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या हा नित्य ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यामध्ये आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। काल चिंतनामध्ये आपण पाहिलं की गीतेचा जो प्रारंभ आहे तो धृतराष्ट्राच्या वचनापासून झाला। जे धृतराष्ट्र होते, धृतराष्ट्राने जो प्रश्न संजयाला केला त्या धृतराष्ट्राच्या प्रश्नापासून गीतेचा प्रारंभ झाला। आणि आता संजय जो आहे तो संजय बोलणार आहे। ज्यावेळेस धृतराष्ट्राने तेथील परिस्थिती विचारली की माझी आणि पांडूचे पुत्र काय करत आहे, दोघंही लढण्यासाठी गेले आहे, माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र दोघंही लढण्यासाठी गेले आहे, तर त्या ठिकाणी काय करत आहे, जी धर्मक्षेत्र जी धर्मभूमी म्हणल्या जाते त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर काय करत आहे। त्यावेळेस तेथील त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीचं वर्णन संजय हे धृतराष्ट्राला सांगत आहे किंवा करत आहे। तर सांगतात की धृतराष्ट्राचा जो काही प्रश्न आहे तो संजयने ऐकून घेतला आणि ऐकून घेतल्यानंतर संजय धृतराष्ट्राला म्हणाला की जे काही पांडव सैनिक आहे, ह्या पांडव सैनिकांनी जी काही व्यूहरचना केली आहे आणि ती व्यूहरचना पाहून राजा दुर्योधन जो आहे तो द्रोणाचार्यापाशी गेला। कोणाजवळ गेला? द्रोणाचार्यापाशी। आता या ठिकाणी जो शब्दप्रयोग गीतेमध्ये केला आहे आचार्यम उपसंगम्य, काय की केवळ गम्य नाही, गम्य म्हणजे जाणे, केवळ गम्य नाही, संगम्य म्हणजे केवळ गम्य नाही, केवळ जाणं नाही तर त्यांच्या समीप गेला। आणि उपसंगम्य म्हणजे अतिशय जवळ गेला, अतिशय जवळ गेला। कोणाच्या जवळ गेला? द्रोणाचार्याच्या जवळ गेला। आणि द्रोणाचार्याच्या जवळ का गेला? आता या ठिकाणी रणांगणावर जर विचार केला तर आता सगळीकडे जे काही सशस्त्र सैनिक आहे, एका साईडने कौरवाची 11 अक्षौहिणी सेना, दुसऱ्या साईडला पांडवाची 7 अक्षौहिणी सेना, दोघंही लढण्यासाठी सज्ज आहे। आता थोड्याच काळात युद्धाला प्रारंभ होणार आणि अशा परिस्थितीमध्ये पांडवाने जी काही व्यूहरचना केली ती पांडवाची केलेली व्यूहरचना पाहून हा जो काही दुर्योधन आहे, हा दुर्योधन कोणाकडे गेला? तर गुरु द्रोणाकडे गेला। आता वास्तविक पाहिलं तर या ठिकाणी चिंतनाचा भाग असा आहे की कौरव सेना जी आहे त्या कौरव सेनाचा जो सेनापती होता तो सेनापती काही द्रोणाचार्य नव्हता। कारण कौरव सेनेचा जो सेनापती होता तो भीष्म पितामह होते। कोण होते?
भीष्म पितामहा. आणि भीष्म पितामहा होते, तर भीष्म पितामहाकडे या द्रोणाचार्याने जायला, दुर्योधनाने जायला पाहिजे होतं. परंतु द्रोणाचार्याकडे का आले? कारण जर सूचना करायची आहे, कोणाला सांगायचं आहे, सेनेमध्ये आता व्यूहरचना पांडवाची झालेली आहे आणि पांडवांनी व्यूहरचना केलेली आहे, तर जे काही सेनेचे सगळे सूत्रधार असतात ते कोण असतं? सेनापती असतो. सगळी सेना सेनापतीच्या हातामध्ये असते. मग जे काही सेनापती सूचना करत असतो त्यानुसार काय होत असतं? युद्धाची दिशा ठरत असते. त्यानुसार युद्धाची दिशा ठरवली जात असते, युद्ध होत असते. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने पांडवाने केलेली जी व्यूहरचना आहे ती व्यूहरचना पाहून हा जो काही दुर्योधन आहे, हा दुर्योधन द्रोणाचार्याकडे आला. भीष्म पितामहाकडे नाही गेला, द्रोणाचार्याकडे आला. आणि द्रोणाचार्याकडे आल्यानंतर द्रोणाचार्याच्या अतिशय समीप, उपसंगम्य, अतिशय जवळ आला. आणि त्यांनी वचन म्हणजे त्यांच्या मुखातून जे काही शब्द निघाले किंवा त्यांनी जे काही द्रोणाचार्याशी जो काही संवाद साधला तो संवाद विशेष आहे. आता दुसरी गोष्ट, जर असा चिंतनाचा विषय केला तर जो काही दुर्योधन आहे तो भीष्म पितामहाला आज्ञा करू शकत नव्हता. तो भीष्म पितामहाला सांगू शकत नव्हता की पितामह अशा अशा पद्धतीने तुम्ही हे करा ते करा. कारण एक तर भीष्म पितामह म्हणजे काही दुर्योधनाचे नोकर नव्हते. आणि आचार्य द्रोण जे आहे ते कितीही केलं तरी कोण होते? शेवटी राजदरबारात राहणारे एक प्रकारे कोण होते? तर यांचे नोकरच होते. कोणाचे? दुर्योधनाचे. म्हणून तो आणखीन काही चिंतनाच्या गोष्टी समोर सांगितलेल्याच आहे. तर म्हणून हा जो काही दुर्योधन आहे हा दुर्योधन द्रोणाचार्यापाशी आला. आणि द्रोणाचार्यापाशी आल्यानंतर पहिली गोष्ट तर या दुर्योधनाच्या अंतःकरणामध्ये भीती सुद्धा निर्माण झाली असेल कदाचित. कारण या ठिकाणी पांडवांनी केलेली व्यूहरचना आहे, त्या ठिकाणी जे काही गांडीवधारी अर्जुन आहे, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे, त्या ठिकाणी भीम आहे, अनेक महारथी वीर त्या ठिकाणी आहे. मग अशा वीरांना पाहून, अशा रथींना पाहून, अशा महारथींना पाहून शेवटी कितीही झालं तरी जी सत्याची बाजू आहे त्या सत्याच्या बाजूचा विजय होत असतो आणि जी असत्याची बाजू आहे तिचा पराभव होत असतो. मी तुम्हाला मला वाटतं काल सांगितलं की दुर्योधनाला माहीत होतं की धर्म जो आहे तो धर्मच विजयी ठरत असतो. परंतु तरीही सुद्धा त्याची धर्मामध्ये प्रवृत्ती झाली का? नाही. आणि अधर्मातून तो निवृत्त होऊ शकला नाही. आणि ज्यांच्या ठिकाणी अधर्म असतो, ज्यांच्या ठिकाणी पाप असतं, त्यांच्या अंतःकरणामध्ये काय असते? भीती असते. तो घाबरला. कोण? दुर्योधन. आणि त्या ठिकाणी द्रोणाचार्याकडे गेला. आणि द्रोणाचार्याकडे गेल्यानंतर द्रोणाचार्याकडे जाऊन द्रोणाचार्याला काय म्हणत आहे? पश्यताम पांडुपुत्राणाम माचार्य महती चमुम युडाम द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. की बघा काय, अहो आचार्य, आचार्य म्हणजे द्रोण, तुमच्या बुद्धिमान शिष्याने, कोणाच्या? अरे तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद राजाच्या पुत्राने म्हणजे पांडवाच्या अफाट सैन्याची कशी व्यूहरचना केली आहे ती पहा. कोणाने? तुमचा जो काही बुद्धिमान शिष्य आहे. कोण? दृष्टद्युम्न. हा कोणाचा शिष्य होता? आचार्य द्रोणाचा. आणि विशेष म्हणजे दृष्टद्युम्नाचा जो काही जन्म आहे तो जन्म याच्यासाठी झाला होता की द्रोणाचार्याला मारायसाठी. बघा त्या काळची परिस्थिती बघा. अरे द्रोणाला सुद्धा माहित होते की याच्याकडूनच आपला मृत्यू आहे. कोणाकडून? दृष्टद्युम्नाकडून. तरीही सुद्धा त्याला विद्या शिकवली. अरे एखादा जर आपल्याला मृत्यू देणार आहे असं जर आपल्याला माहीत असेल आणि आपण त्याला विद्या शिकू शकतो का? त्याला आपण ज्ञान शिकू शकतो का? त्याला आपण आपल्या जवळ करू शकतो का? अरे तरीही या द्रोणाचार्याने त्याला काय शिकवली? विद्या शिकवली. अरे असं म्हणतात की द्रोणाचार्य, हा जो द्रोणाचार्य आहे आणि जो या ठिकाणी जो शब्द प्रयोग केला आहे द्रुपद पुत्रेनं, डायरेक्ट दृष्टद्युम्न न म्हणता द्रुपद पुत्रेनं असा शब्द प्रयोग केला आहे. द्रुपदाचं स्मरण करून दिलं. कारण द्रुपदाचं स्मरण यासाठी द्रोणाचार्याला करून दिलं की द्रोणाचार्य आणि द्रुपद हे चांगले मित्र होते. चांगले म्हणजे जिवलग मित्र होते, सोबत राहणारे होते. अहो हे बालपणी म्हणतात
की दोघंही भारद्वाजाच्या आश्रमामध्ये एकत्र शिकले. कोणाच्या आश्रमामध्ये? भारद्वाजाच्या आश्रमामध्ये एकत्र शिकले. आणि त्या काळी एवढे घनिष्ठ मित्र होते, त्या काळी एकमेकांना मित्रांना वचन दिलं होतं की मी ज्यावेळेस राजा होईल, द्रुपदाने वचन दिलं होतं की त्यावेळेस मी माझं अर्ध राज्य द्रोणाचार्याला म्हणजे मित्र द्रोणाचार्याला देईल. अशा पद्धतीचं वचन द्रोणाचार्याला कोणी दिलं होतं? द्रुपदाने दिलं होतं. आणि त्यानंतर काही दिवसानंतर, अरे तुम्ही मित्र असता, मित्र एकमेकाशी किती प्रेम लावता, किती जीव लावता, आणि एकमेकाचं सांगता की मी असं झालो तर मी तसं करेल, तसं झालं तसं. लहानपणी या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्या पद्धतीनं हे जे काही द्रोणाचार्य आहे, द्रोणाचार्याला वचन दिलं होतं की मी राजा झाल्यानंतर अर्ध राज्य तुम्हाला देईल. परंतु ज्यावेळेस हा द्रुपद राजा झाला आणि हा जो काही द्रोणाचार्य आहे, द्रोणाचार्याची परिस्थिती अतिशय हलाखीचीच होती. त्यावेळी काही ते इकडे जे काही हस्तिनापुरामध्ये किंवा इकडं जे काही कौरव आणि पांडव आहे या राज्यामध्ये ते राहत नव्हते. म्हणजे सांगायचं तात्पर्य की त्यावेळेस ते काही राजगुरू नव्हते. तर त्यावेळेस मग परिस्थिती खूप हलाखीची झाली. हलाखीची झाल्यानंतर मग त्यांनी आपला मित्र द्रुपद आहे आणि द्रुपदाने आपल्याला वचन दिलेलं आहे. काय वचन दिलेलं आहे? की मी राजा झाल्यानंतर अर्ध राज्य मी तुम्हाला देईल. अरे याला असं वाटलं, नाही अर्ध राज्य दिलं तर थोडंफार काही धन देईल, आणि धन देईल तर त्यांना आपला उदरनिर्वाह होईल. आपल्या घरी तर परिस्थिती अशी आहे की आपला जो मुलगा झाला आहे, अरे त्याला पिण्यासाठी दूध सुद्धा नाही, 1-2 गाय जरी दिली त्या द्रुपदाने तरी आपल्या मुलाचं पालन पोषण होईल. काय होईल? पालन पोषण होईल. शेवटी त्यावेळेस असं म्हणतात की मित्र म्हणून मित्राकडे मदत करण्यासाठी मागण्यासाठी हा जो काही द्रोणाचार्य आहे, द्रोणाचार्य गेला. त्यावेळेस या द्रुपदाने त्याला धुडकावून लावला, म्हणाले हा माझा मित्र नाही. अपमान केला. काय केला? अरे राजा आणि रंक कधी मित्र होऊ शकतात का? अरे अंबानीचा मुलगा तुमचा मित्र होऊ शकतो का? अंबानीचा नातू नाही होऊ शकत. कारण ते राजा ते धनवान आहे, त्यांचे मित्र जे आहे ते सगळे त्या पद्धतीचे, त्या कॅटेगरीचे आहे. तुमचे मित्र सगळे तुमच्या पद्धतीचे, तुमच्या कॅटेगरीचे असतील. ज्या पद्धतीने ज्या वातावरणात आपण राहतो त्या वातावरणात आपले मित्र बनत असतात. आणि त्या पद्धतीने काय सांगितलं? हा माझा मित्र नाही. अपमान केला. त्याच वेळेस द्रोणाने प्रतिज्ञा केली की मी असे शिष्य घडवील आणि माझ्या शिष्याकडून तुझा पराभव करील. आणि मग ती प्रतिज्ञा अर्जुनाने पूर्ण केली. अर्जुनाला द्रोणाचार्याने घडवलं आणि अर्जुनाने द्रुपदाचा पराभव केला. काय केलं? पराभव केला. आणि पराभव करून अपमानाचा बदला घेतला. त्यावेळेस हा द्रुपदालाही अपमान वाटला. द्रुपदाचा झालेला अपमान त्यालाही सहन झाला आणि त्याने यज्ञ केला. आणि यज्ञामधून मग हा जो काही दृष्टद्युम्न आहे, यज्ञाचं फलश्रुती म्हणून हा दृष्टद्युम्न प्रगट झाला किंवा यांचा जन्म झाला. आणि या दृष्टद्युम्नाला कोणी शिकवलं? पुन्हा आचार्य द्रोणाने. पहा, पुन्हा कोणी शिकवलं? आचार्य द्रोण. आणि कोणासाठी तयार केला तो? अरे तो तयारच याच्यासाठी केला की द्रोणाचार्याचा वध यांनी केला पाहिजे, अपमानाचा माझा बदला घेतला पाहिजे द्रुपदाने. आणि त्यांनी तो शिकायला कुठं पाठवला? द्रोणाचार्याकडे. आणि म्हणून सांगतात की हा जो काही तुमचा बुद्धिमान शिष्य आहे, शिष्येन धीमता, तुमचा बुद्धिमान शिष्य, याने ही एक प्रकारची काय केली आहे? व्यूहरचना केलेली आहे. सांगायचं तात्पर्य अर्जुन हा आपलं दुर्योधन हा केवळ दृष्ट प्रवृत्तीचाच नव्हता, तर तो काय होता? कुटील सुद्धा होता. त्याला द्रोणाचार्याला एक प्रकारचं त्याला जाणीव करून द्यायची होती की तुम्ही ज्याला शिकवलं आहे, काय केलं आहे? तुम्ही ज्याला शिकवलं आहे, तुम्ही ज्याला विद्या दिलेली आहे, आणि आता बघा याने कशी पद्धतीने व्यूहरचना केली आहे आणि तुम्हालाच मारण्यासाठी तो काय झालेला आहे? उभा झालेला आहे. आणि अशा पद्धतीने हा जो काही दुर्योधन आहे, दुर्योधन कोणाकडे आला? तर आचार्य द्रोणाकडे येऊन हे सगळं सांगत आहे. आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्यावर सुंदर ओव्या लिहितात. तर ज्ञानोबराय सांगतात, ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख.
वेळी तो संजय बोले. संजय बोलायला सुरुवात केली, कारण पहिला प्रश्न निर्माण कोणी केला होता? धृतराष्ट्राने. आणि धृतराष्ट्राने प्रश्न निर्माण केल्यानंतर आता संजय काय करू लागला? त्याचं उत्तर देऊ लागला. संजय उत्तर देऊ लागला. तर सांगतात संजय बोलायला लागला की पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळय पसरले कृतांत मोग. धृतराष्ट्राला सांगत आहे की हे जे काही पांडव सैन्य आहे, हे पांडव सैन्य म्हणजे असं दिसू लागलं की जसं की प्रलय काळी, जसं प्रलय काळ समजतो ज्यावेळेस सगळ्या सृष्टीचा संहार होत असतो, त्यावेळेस प्रलय काळी जसं म्हणतात की ही सगळी सृष्टी जशी एक प्रकारची भयानक बनत असते आणि ती आपलं तोंड फाडून त्या सगळ्यांना, आपल्या या सगळ्या सृष्टींना आपल्यामध्ये काय करत असते? सामावून घेत असते. त्या पद्धतीने पांडवाचं सैन्य जे आहे ते असं एक प्रकारचं भयानक दिसत आहे. जसं असं वाटतं की आता प्रलय काळ आलेला आहे आणि प्रलय काळासारखा काय दिसत आहे? हे अफाट सैन्य दिसत आहे. तैसे ते घनदाट उठवले एकवाट, जैसे उसळले काळकूट धरी कवन. अरे ज्याप्रमाणे म्हणतात की समुद्र मंथनातून निघालेले कालकोट विष. काय समुद्र मंथन ज्या वेळेस झालं होतं, त्या समुद्र मंथनातून अमृतही निघालं आणि विष सुद्धा निघालं. तर हे जे विष आहे ते विष कोणी प्राशन केलं होतं? कोणी? अरे भगवान शंकराने प्राशन केलं होतं. आणि ज्यावेळेस भगवान शंकराने प्राशन केलं त्यावेळेस ते संपूर्ण विष आपल्या नरड्यामध्ये सामावून ठेवलं. म्हणून त्यांचा जो काही गळा आहे तो कसा झाला? निळा. म्हणून त्यांना काय म्हणतात तेव्हापासून? नीलकंठ. भगवान शंकराचं नाव काय? नीलकंठेश्वर आहे का नाही? बऱ्याच ठिकाणी मंदिर असतात नीलकंठेश्वर भगवानाचे. तर सांगायचं तर ज्याप्रमाणे काळकूट विष आहे आणि काळकूट विष पाहून जसे देव दैत्य दोघंही घाबरून जातात किंवा देवदत्तांवर दिसू लागते, त्याप्रमाणे हे घनदाट पसरलेलं सैन्य जे आहे ते कौरवावर चाल करून जाण्यास सिद्ध झालेलं आहे. हे जे काही पांडवाचं घनदाट सैन्य आहे. काय म्हणतात संजय? की हे पांडवाचं सैन्य जसं कालकूट विष आहे, त्या विषाचा जसा प्रभाव आहे, ते विष पाहून जसं देव दैत्य दोघंही जसे घाबरून गेले होते, त्या पद्धतीने हे सैन्य पाहून सगळे जे काही कौरव आहे ते कौरव काय झाले आहे? घाबरलेले आहे. काय झाले आहे? घाबरलेले आहे. त्यानंतर ज्ञानोबा सांगतात ना तरी वडवानल साधुकाला प्रलय वाते पोखला सागर शोषून उधावला अंबरासी. अरे ज्याप्रमाणे वडवानळ कुठं राहतो? वडवानळ पाण्यामध्ये राहतो. कुठे राहतो? पाण्यामध्ये. समुद्रामधील जो काही वडवानळ आहे तो वडवानळ जसा निर्माण झाल्यानंतर पेटून उठल्यानंतर त्यामध्ये पुन्हा प्रलय काळाच्या वायूच्या साह्याने तो जसं संपूर्ण सागराला शोषित करतो. अरे अग्नी किती केला तो संपूर्ण सागर जसा पिऊन घेतो, शोषून टाकतो. काय करतो? संपूर्ण सागराचं शोषण करतो. त्या पद्धतीने तैसे दळ दुर्धर नाना विहू परिकर अवगमले भयासुर ती एकाळी. त्या पद्धतीने हे जे काही पांडवाची अफाट जी काही सेना आहे आणि त्यांची व्यूहरचना आहे ती कशी दिसत आहे? भयानक दिसत आहे. काय सांगतात? निस्ती दिसतच नाही, भयानक दिसत आहे. कोण सांगत आहे हे सगळं? संजय सांगत आहे की जी पांडवाची सेना आहे त्या केलेली व्यूहरचना आहे ती अतिशय भयानक दिसत आहे. आणि ती भयानक सेना पाहून, की ती व्यूहरचना पाहून हा जो काही दुर्योधन आहे, मी तुम्हाला मंगा सांगितलं की दुर्योधन जो आहे तो पापी वृत्तीचा आहे. त्याच्या अंतकरणामध्ये काय आहे? पाप आहे. अरे आपल्या सगळे काय आणि चुलत काय? भावाला सांगितलं की अरे सुईच्या टोकावर एवढं मावेल एवढं जमीन सुद्धा युद्धाशिवाय देणार नाही. त्यांच्या अधिकाराची जमीन सुद्धा, त्यांच्या अधिकाराचं राज्य सुद्धा कोणी हिसकावून घेतलं? या दुर्योधनाने हिसकावून घेतलं होतं. अरे म्हणून भावाशी वैर केलेलं, द्रौपदीचा अपमान केलेला, अधर्माने वागणारा हा जो काही दुर्योधन आहे अंतकरणातून घाबरलेलाच होता. आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो कुठे आला? तर द्रोणापाशी आला. मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखील कैसा दळभार उचलला पांडवाचा. द्रोणाचार्याला काय म्हणू लागला? बघा द्रोणाचार्य, बघा आचार्य, की हा जो काही पांडव जी सेना आहे त्या पांडव सेनेचे सैन्य कसे सद्य झाले आहे. काय झाले आहे?
सज्ज झाले आहे, लढण्यासाठी उत्सुक आहे. कसे आहे? उत्सुक आहे आणि सज्ज झाले आहे लढण्यासाठी, युद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहे. आणि पुन्हा सांगतात त्या संबंधाने, गिरी दुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह बहुते, रचले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. या ठिकाणी ज्ञानोबा सुद्धा तोच वर्णन केला आहे की तुमचा बुद्धिमान शिष्य जो द्रुपद राजाचा मुलगा, पुन्हा द्रुपदराचा आठवण करून दिली, द्रुपद राजाचा मुलगा, ज्या द्रुपदाने तुमचा अपमान केला होता. काय केला होता? अपमान केला होता. आणि त्याच द्रुपदाने तुम्ही ज्यावेळेस त्यांना अर्जुनाकरी शिक्षा घडवली, त्या द्रुपदाने काय केलं मग? तुमचा वध करण्यासाठी, तुमचा हत्या करण्यासाठी हा जो काही पुत्र आहे दृष्टद्युम्न, हा दृष्टद्युम्न काय केला? यज्ञाच्या द्वारे प्रगट केला म्हणा, किंवा यज्ञाच्या द्वारे तो प्राप्त केला. तर यज्ञाच्या द्वारे प्राप्त केला आणि तो ज्याला तुम्ही काय केलं? शिकवलं, ज्याला विद्या दिली, ज्याला तुम्ही काय केलं? शिकवलं. जो का तुम्ही शिष्य आपुला विद्येसी वसोटा केले, तेने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख. काय म्हणाला? की ज्याला तुम्ही धनुर्विद्या शिकवली आणि धनुर्विद्येमध्ये काय केलं? निष्णांत पूर्ण केलं. काय केलं? निष्णांत. नुसती शिकवलीच नाही तर त्यामध्ये निष्णांत केलं. त्याने हा समुद्रप्रमाणे पसरलेल्या सैन्याची रचना केली आहे. त्यानेच ही विशाल रचना कोणी केली आहे? तर त्यांनी केली आहे. त्यांनी म्हणजे तुमच्या शिष्याने, जो तुम्हाला मारायसाठी आता सज्ज आहे, द्रौपदाचा पुत्र आहे. आणि म्हणून सांगतात की जो का तुम्ही शिष्य आपुला विद्या देऊन वसोटा केला, ज्याला तुम्ही आपली संपूर्ण विद्या दिली, त्यानेच काय केलं? हा सगळी व्यूहरचना केली आहे. आणि ही सगळी व्यूहरचना ही कशासाठी केली आहे? तर ही सगळी व्यूहरचना ही पांडव सैन्याने व्यूहरचना याच्यासाठी केली आहे की समोर जे कौरव आहे त्या कौरवावर हल्ला करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी यामधील एक भाव असा दिसून येतो की हा जो काही दुर्योधन होता, हा दुर्योधन काय होता? कुटील होता. आणि कुटील असल्यामुळे तो सरळ भीष्मापाशी गेला नाही, तो द्रोणापाशी आला. कारण द्रोणाचार्याला त्यांना जाण करून द्यायची होती. कशाची? अरे तुम्ही ज्याला शिक्षा दिली, तुम्ही ज्याला मोठं केलं, तुम्ही त्याला धनुर्विद्या शिकवली, त्याच तुमच्या शिष्याने आता तुमच्या विरोधात लढण्यासाठी ही सगळी सेना तयार केली आहे, हे सगळे तयार केले आहे. याची जाणीव करून देण्यासाठी दुसरी एक गोष्ट अशी महत्त्वाची आहे की कदाचित द्रोणाचार्याचा आवडता शिष्य कोण होता? कोण होता? अर्जुन होता. कदाचित द्रोणाचार्याला कदाचित असं वाटू नये किंवा आपल्या परम शिष्याविषयी अर्जुनाविषयी आपुलकी वाटू नये, प्रेम वाटू नये, किंवा मनामध्ये सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ नये, किंवा एखाद्या वेळेस जिव्हाळा तयार होऊ नये की किती केलं तर आपला आवडता शिष्य आहे, लाडका शिष्य आहे, आणि म्हणून एखाद्या वेळेस त्यांच्याविषयी स्नेह होऊ नये. कारण शेवटी किती केलं तर अर्जुन हा द्रोणाचार्याचा कसा शिष्य होता? लाडका शिष्य होता. संपूर्ण धनुर्विद्या त्या अर्जुनाला द्रोणाचार्याने दिली. आणि म्हणून त्यांना जाणीव करून द्यायची, तुमच्या विरोधात जे लढणारे आहे ते पांडव आहे, त्यांनी आपली संपूर्ण सेना अशा पद्धतीने तयार केली आहे, हे लढण्यासाठी सज्ज झाले आहे आणि तुम्हाला सुद्धा लढावंच लागल यांच्या समोर. तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी सॉफ्ट करणार असून काही फायदा नाही. कारण त्यांना माहीत होतं भीष्म जे आहे ते, भीष्म काय आहे? जी प्रतिज्ञा करतात ते पूर्ण करतात. आणि भीष्म शेवटी आपल्याकडून लढत आहे तर ते आपल्याकडून प्रामाणिकपणेच लढतील. परंतु हे जे काही द्रोणाचार्य आहे, कदाचित यांच्या मनामध्ये पांडवाच्या प्रति स्नेह असू शकतो, प्रेम असू शकतं. म्हणून जो काही दुर्योधन आहे तो सरळ भीष्मापाशी न जाता कोणापाशी आला? द्रोणाचार्यापाशी आला. आणि त्यानंतर उद्याच्या चिंतनामध्ये आपण पाहणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने, त्यांच्याकडं कोण शूरवीर सैनिक आहे, आपल्याकडं कोण शूरवीर सैनिक आहे, अशा प्रकारचं चिंतन जे काही आहे हे दुर्योधन कोणाला सांगत आहे की हे सगळं दुर्योधन द्रोणाचार्याला सांगत आहे. आणि हे आपण सगळं उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय.
ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.